या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. डाव्या आघाडीसह विविध पक्ष संघटनांनी राष्ट्रीय काँग्रेस यांच्या वतीने झालेल्या भारत बंदला कोल्हापुरात अल्पशा प्रतिसाद लाभला. दरम्यान या विविध मागण्यांसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य मोर्चाने जिल्हाधिकारी यांना मागणी निवेदन देण्यात आले. असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन मिळावे, त्यांचा संपाचा हक्क अबाधितच राहावा, कंत्राटी कामगारांचे हक्क सत्वर देण्यात यावेत आदी प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी केलेल्या सिस्टीममध्ये ज्येष्ठ नेते दिघे अतुल यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव ढेरे, आप्पा शेख, प्रकाश कांबळे, सुधाकर पिसे, एस.बी. पाटील, महादेव इंगोले यांच्यासह विविध पक्ष संघटना पदाधिकारी यांचा समावेश होता. निवेदन दिल्यानंतर मोर्चाला संबोधित करताना कामगार नेते अतुल दिघे यांनी 4 श्रम संहिता रद्द करून 29 कामगार कायदे पुन्हा मिळण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे अमेरिकी शेती आणि अन्य मालाला देशाच्या बाजारपेठेत मुक्त प्रवेश देणारे धोरण रद्द करण्यासाठी आगामी काळात मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल असे आग्रहाचे नमूद केले. दरम्यान आज मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा नियमित चालू होत्या.